स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये विश्वविक्रमी तिरंगा रॅलीला सुरुवात झाली आहे। सुमारे 35,000 स्क्वेअर फीटचा हा झेंडा हजारो विद्यार्थी घेऊन घारडा सर्कल छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून घेऊन हे दत्तनगरच्या दिशेने निघालेले आहेत। आपण या ठिकाणी पाहू शकता की या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असा उत्साह पाहायला मिळतोय। प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये तिरंगा आहे। या ठिकाणी भारताचा मोठा घोषणाबाजी देखील सुरू आहे। एकंदरीत आपण पाहिलं तर एक मोठा उत्साह सध्या या तिरंगा रॅलीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीमध्ये पाहायला मिळतोय। विद्यार्थीच नव्हे तर अनेक ज्येष्ठ नागरिक तरुणी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सहभागी झालेत। काही वेळापूर्वी त्या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे देखील आले होते। खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे। आज या रॅलीच्या माध्यमातून विश्वविक्रमाची नोंद या ठिकाणी करण्यात येणार आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हे विद्यार्थी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा झेंडा घेऊन दत्तनगरच्या दिशेने जात आहेत। आज या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून या झेंड्याचा एक विश्वविक्रम प्रस्थापित होणार आहे। या रॅलीचं नियोजन करण्यासाठी आपण हे काही पाहू शकता की मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी दिसून येतोय। वंदे मातरम, भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत एकंदरीतच विद्यार्थी या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं। एकंदरीतच या रॅलीच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनानिमित्त डोंबिवलीकरांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये एकच उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळतं। अभिजित देशमुख, जिल्हा वार्ता, डोंबिवली।